नमस्कार. मी तृप्ती वाकोडकर देशपांडे. विनोदाचे जीवनातील स्थान या विषयांवर बोलणारे आणि विनोदी साहित्य लेखनात वेगळा ठसा उमटवणारे सु. ल. खुटवड हे नाव मराठी साहित्यासाठी नवीन नाही. त्यांची फुकटचा ताप, फ फजितीचा, नसत्या उचापती, वराती मागून घोडं, मैफल किस्स्यांची, निवडक गुदगुल्या, हास्याचा मळा अशी पुस्तके वाचकप्रिय ठरली. गेल्या 24 वर्षांपासून सकाळसारख्या महत्त्वाच्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करताना त्यांचे अनेक स्तंभ वाचकप्रिय ठरले. विनोदी लेखनाबाबत पूर्वी पु. ल. आणि आता सु. ल. असं म्हटलं जातं ते यामुळेच. त्यांची साहित्य चपराक मासिकाच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली ही एक धम्माल विनोदी कथा जरूर ऐका. आवडल्यास चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचं शीर्षक आहे दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. अगं, इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडी बंद पडली आहे. मला काही हौस आली आहे का उशिरा येण्याची? तू म्हणत असशील तर बसने येतो घरी, प्रतीकने काकुळतीला येत म्हटलो. तुझ्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम होणारच होता. जुन्या मैत्रिणी भेटल्या असतील ना, त्यामुळे काही ना काही बहाणा तू बनवणारच होता याची मला कल्पना होतीच. बाय द वे, कल्पना भेटली असेलच ना, त्यामुळे उशिरा येण्याची कारणं सांगण्यासाठी तुझ्या कल्पनेला पंख फुटल्याशिवाय कसे राहतील, प्रांजलीने कुत्सितपणे म्हटलं. अगं, खरंच आमच्यात तसं काही नाही. तू उगाच आमच्यावर संशय घेतेस. कॉलेजमध्ये असताना ती मला आवडायची एवढंच मी तुला सांगितलं तर किती कल्पनेचे पतंग उडवतेस. तुला आमच्या मैत्रीविषयी सांगितलं हेच माझं चुकलं. कॉलेजमध्ये असतानाही आम्ही एकदाही चोरून भेटलो नाही की कुठे सिनेमाला गेलो नाही. माझं अव्यक्त प्रेम माझ्याजवळच राहिलं. कॉलेज संपल्यानंतर गेल्या 15 वर्षात आमचा कसलाही संपर्क झाला नाही. आता गेट टुगेदर झालं म्हणून आमची इतक्या वर्षानंतर भेट होते तर तू माझ्यावर संशय काय घेतेस, प्रतीक वैतागून म्हणाला. आताही तुझी भाषा बघ. कल्पनेचे पतंग उडवू नकोस असं म्हणालास. याचा अर्थ तिला तू अजिबात विसरला नाहीस. तुझ्या बोलण्यात सतत तिचं नाव कसं काय असतं? याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय. तू माझ्याशी बोलताना अनेकदा कल्पनेचे तारे तोडू नकोस. मला काही कल्पना नाही बुवा. हा केवळ तुझा कल्पना विलास आहे. तुला आधीच कल्पना दिली आहे. प्रत्येक 8-10 वाक्यानंतर तुझ्या बोलण्यात कल्पना असते. सुरुवातीला मला काही कळायचं नाही, पण आता सगळं माझ्या लक्षात आलंय. अजूनही तू तिला विसरू शकला नाहीस. आणि आज तर काय, सगळं वातावरण तुम्हा दोघांना पोषक आहे. करा मजा, प्रांजलीने म्हटले आणि तिने रागाने फोन कट केला. कॉलेजमधील 2008च्या BAच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यासाठी प्रतीक गेला होता. घरी येण्यास मला उशीर होईल असं सांगितल्यानं प्रांजली त्याच्यावर चिडली होती. थोड्या वेळानं तिचा पुन्हा फोन आला. प्रतीक, खरं खरं सांग, तुला कशामुळे उशीर होतोय? तुझी ही नेहमीची नाटकं आहेत. मी काय तुला आज ओळखते का? असं म्हणून तिनं त्याला झापलं. अगं, खरंच माझी गाडी बंद पडलीये. कल्पनाला अजून मी भेटलोही नाही, प्रतीकने म्हटले. अरे, मी कल्पनाचा विषय तरी काढलाय का? तू तिला भेटला की नाही हे देखील मी विचारलं नाही. सदानकदा तुझ्या जिभेवर ती कशी असते? 24 तास तू तिचा विचार केल्याशिवाय असं होणार नाही. बरं, अजून भेटला नाहीस तर मग तिला भेटल्याशिवाय राहणार आहेस का? चांगली घट्ट मिठी मारा. इतक्या वर्षांची विरहाची भरपाई करा. भेटा, मी उगाच तुला डिस्टर्ब करते, प्रांजलीने म्हटले. अगं, किती पराचा कावळा करतेस. 6 महिन्यांपूर्वी तू देखील तुमच्या 10वीच्या बॅचच्या गेट टुगेदरला गेली होतीस. त्यावेळी मी तुझ्यावर असाच संशय घेतला होता का? उलट तुला सोडवायला आलो, न्यायला आलो, या गोष्टीचं तरी भान ठेव. उगाच असं संशय घेणं बरं नाही या, प्रतीकने म्हटले. माझा विषयच वेगळा होता. तुझ्यासारखं माझ्या मनात कोणी बसलं नव्हतं की मी कोणासाठी झुरत नव्हते. उलट 10वीत मी सगळ्या मुलांना राखी बांधली होती. सगळे माझे भाऊ होते. संशयाला वावच नाही. तुझी गोष्ट वेगळी आहे. कल्पना तुझ्या स्वप्नातली राजकुमारी होती. इथपर्यंत ठीक आहे, पण अजूनही तू तिला विसरला नाहीस. सतत तिची आठवण काढतोस. तिच्या आठवणींवर जगतोस.
मी संसारासाठी एवढी मर मर मरते, तुझ्यावर जीव ओवाळून टाकते, आणि तुझा जीव मात्र कल्पनेत गुंतलाय. ही कल्पनाच मला आवडत नाही. प्रांजलीने आपला राग व्यक्त केला. बरं जाऊ दे, आपण या विषयावर घरी आल्यावर बोलू. माझे जुने मित्र भेटत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारू दे, प्रतीकने विषय थांबवण्याच्या दृष्टीने म्हटले. अरे, आता काही मिनिटांपूर्वी तू गाडी बंद पडली आहे त्यामुळे टेन्शनमध्ये आहे असं म्हणालास, आणि आता मित्रांशी गप्पा मारत एन्जॉय करत आहेस. नक्की काय करत आहेस ते ठरव आणि विचार करून सांग, प्रांजलीने टोमणा मारला. त्यानंतर प्रतीकने व्हिडिओ कॉल करून बंद पडलेली गाडी तिला दाखवली. अरे पण ही गाडी बंद आहे की चालू आहे हे मला कसं कळणार? व्हिडिओ कॉलवरून एवढ्या लांबून गाडी बंद आहे की चालू आहे हे मेकॅनिकला तरी कळेल का? प्रांजलीने शंका काढली. अगं नवऱ्यावर विश्वास ठेव, काकुळतीला येऊन प्रतीकने म्हटलं. त्यानंतर तिचा डिस्टर्ब नको म्हणून त्याने फोनच स्विच ऑफ केला. रात्री 10च्या सुमारास गेट टुगेदर संपलं. पुन्हा लवकरच भेटू अशी एकमेकांना ग्वाही देत निरोप घेतला जाऊ लागला. आता बंद पडलेल्या गाडीचं काय करायचं असा प्रश्न प्रतीकला पडला. तेवढ्यात त्याचा वर्गमित्र विश्वास तेथे आला. विश्वासने गाडीचं बॉनेट उघडलं व 10 मिनिटात गाडी दुरुस्तही केली. अरे माझं गॅरेज आहे, त्यामुळे गाड्या दुरुस्त करणं हा माझा डाव्या हाताचा खेळ आहे. नशीब तुझ्या गाडीत अगदी किरकोळ प्रॉब्लेम होता, विश्वासने हसत म्हटले. प्रतीकने गाडी स्टार्ट केली. कल्पना तेवढ्यात प्रतीक जवळ आली. प्रतीक, अरे माझ्या नवऱ्याची गाडी बंद पडली आहे, त्यामुळे मला न्यायला तो येऊ शकत नाही. तो म्हणतोय टॅक्सी करून घरी ये, पण दुसऱ्या कोणाबरोबर जाण्यापेक्षा तू मला कात्रजला ड्रॉप करतोस का? कल्पनाच्या विनंतीला प्रतीकने आनंदाने होकार दिला. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांची गप्पांची मैफल रंगली. सहकारनगरला गाडी आल्यानंतर प्रांजलीचा फोन आला. प्रतीक, तू मोबाईल स्विच ऑफ का केला होतास? मी 3 तासांपासून तुला फोन करते. आता म्हणू नकोस गाडी बरोबरच मोबाईलही बंद पडला म्हणून, प्रांजलीने आवाज वाढवत म्हटले. अगं मोबाईलचं, त्याला काय उत्तर द्यावं हेच कळेनासं झालं. काहीतरी थाप मार, थापा मारण्यासाठी तुझ्याकडे केवढं मोठं कल्पना विश्व आहे, प्रांजलीने म्हटलं. अगं तसं काही नाही, तू उगीच सुतावरून स्वर्ग गाठतेस, प्रतीकने म्हटलं. गाडी चालू झाली का? आता तू कुठे आहेस? तिने विचारलं. अगं गाडीत किरकोळ प्रॉब्लेम होता, माझा मित्र विश्वासने तो दुरुस्त केला. मी लवकरच घरी पोचतोय, प्रतीकने म्हटलं. तुझ्याबरोबर गाडीत कोण आहे? प्रांजलीच्या या प्रश्नावर प्रतीकला घाम फुटला. तो ततपोप करू लागला. अगं 15-20 मिनिटात पोचतोय, प्रतीकने म्हटले. तू कधी घरी येतोयस असं मी विचारलं नाही, तुझ्याबरोबर गाडीत कोण आहे असं विचारलंय, प्रांजलीने रागाने म्हटले. तेवढ्यात उत्सुकतेने कल्पनाने मोबाईल त्याच्या हातातून घेतला. अहो ताई, मी कल्पना बोलते. आम्ही दोघं गाडीत आहोत. प्रतीक मला कात्रजला सोडेल, त्यानंतर पुन्हा तो बेबेवाडीला येईल. काही काळजी करू नका. बाकी तुम्ही कशा आहात? कल्पनानं असं म्हणताच प्रांजलीने दात ओठ खाऊन फोन बंद केला. त्यानंतर प्रतीकने तिला कात्रजला सोडलं व परत तो घरी जायला निघाला. रस्त्यात त्याने प्रांजलीला फोन केला. अगं कल्पनाच्या नवऱ्याची गाडी बंद पडल्याने तो आला नाही, त्यामुळे मला तिला सोडवावं लागलं, कसं बसं प्रतीक बोलला. अशा कशा गाड्या बंद पडतात रे तुमच्या? गाड्या बंद आणि तुम्ही चालू हे न ओळखायला मी काय वेडी आहे का? तिला सोडवायला दुसरं कोणच नव्हतं का? तुला बरं तिचा पुळका आला. दुसरं म्हणजे ती मला ताई असं म्हणत होती. याचा अर्थ मला काही कळत नाही का? तुमच्या दोघात जर काही नसतं तर तिने मला वहिनी अशी हाक मारली असती, म्हणजे ती तुझी बहीण झाली असती. पण तिच्या आणि तुझ्याही मनात भावा बहिणींचं नातं नसून दुसरंच काहीतरी आहे हे न कळायला मी काय मूर्ख आहे का? असं म्हणून तिने फोन कट केला. त्यानंतर प्रतीकने 10-12 वेळा फोन केला, पण तिने तो एकदाही उचलला नाही. घरी आल्यानंतर बराच वेळा त्याने बेल वाजवली, दरवाजाही ठोठावला, पण तिने काही दार उघडलं नाही. सोसायटीत आपल्या इज्जतीचा पंचनामा होऊ नये म्हणून तो शांत बसला व पार्किंगमधील गाडीतच झोपला. प्रचंड उकाडा आणि मच्छरांचा हल्ला यामुळे ती रात्र त्याने अक्षरशः तळमळून काढली. दुसऱ्या दिवशी 9 वाजले तरी घरी जाण्याचं धैर्य त्याच्या अंगी होत नव्हतं. शेवटी त्याने त्याचा जीवश्य कंठस्थ मित्र राहुलला बोलावून घेतले. 10-15 मिनिटात तो आला. त्यावेळी प्रतीकने रात्रीची सगळी करुण कहाणी सांगितली.
त्यावर जोर जोरात हसत राहुल म्हणाला, माणसानं मूर्ख असावं, पण तुझ्या इतकं? बापरे, अनेक जण 4-5 लफडी करतात, मात्र बायकोला संशयही येऊ देत नाहीत. उलट तिच्यावर किती प्रेम आहे हे सारखं दाखवून देतात. आणि तू मात्र कधीच्या काळी एका जुन्या मैत्रिणीला गाडीतून सोडलंस तर केवढं महाभारत घडलंय. चले तूही हसून घे माझ्यावर. माझं नशीबच फुटकं आहे. लोकांना नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या, त्याला काय हवंय नकोय ते पाहणाऱ्या बायका मिळतात आणि मला मात्र सतत संशय घेणारी बायको मिळाली आहे. बायकोचं जाऊ दे, पण लेका तू देखील माझ्यावर हसत आहेस. मी कोणत्या संकटात सापडलोय आणि तुला चेष्टा कशी काय सुचते? प्रतीक आता चिडला होता. अरे हसू नको तर काय करू लेका, मी लग्नानंतर ही 3 लफडी केली, पण बायकोला साधा संशयही येऊ दिला नाही. आणि तुझं मात्र कशात काही नसताना तुला असा त्रास सहन करावा लागतोय. तू खरंच एखादं लफडं केलं तर काय होईल या कल्पनेनंच मला हसू फुटलं. राहुलने मुद्दाम कल्पना या शब्दावर जोर देत म्हटलं. तुला साध्या साध्या गोष्टीही मॅनेज करता येत नाहीत याचा अर्थ दोष तुझ्यात आहे, राहुलने म्हटलं. तुझं प्रवचन आता थांबव. या संकटातून मला कसं बाहेर काढायचं ते ठरव, प्रतीकने म्हटले. ही गोष्ट माझ्यावर सोड, मी बघ कसं सगळं व्यवस्थित हँडल करतो, असं म्हणून दोघेही घरी आले. राहुलला बघताच प्रांजलीने रागाला जरा आवर घातला. भाऊजी, लग्नानंतर असं कोणी वागतं का? मी संसारासाठी केवढे काबाड कष्ट करते आणि हा बाबा उकिरडे फुंकायला लागलाय, शोभतं का त्याला? असं म्हणून प्रांजलीच्या डोळ्यात पाणी आलं. वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. या वयात माणसाचा पाय घसरतो, पण त्याला सुधारण्याची मी हमी घेतो, मग तर झालं, राहुलने म्हटले. हे बोलणं ऐकून प्रतीकला धक्का बसला. अरे काय बोलतोयस? कोणाचा पाय घसरलाय? कॉलेजमधील एखाद्या मुलीला लिफ्ट दिली तर त्याचं केवढं अवडंबर माजवताय, असं म्हणून प्रतीकने नाराजी व्यक्त केली. त्यावर राहुलने त्याला डोळा मारला व शांत बसण्यास सांगितले. वहिनी, मी येत्या 2 दिवसात कल्पनाला भेटून तिचं मतपरिवर्तन करतो. तुझ्यामुळे माझ्या मित्राचा संसार तुटायला आलाय असं खडसावून सांगतो. त्याच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जाण्याची विनंती करतो, मग तर झालं, राहुलने समजुतीच्या स्वरात म्हटलं. पण वहिनी, तुम्ही त्याच्यावर इथून पुढे संशय घेऊ नका. त्याच्या हातून चुकीचं काही घडणार नाही याची हमी मी घेतो, राहुलने छाती ठोकपणे सांगितले. त्याचं म्हणणं प्रांजलीने मान्य केलं. मात्र त्याचं बोलणं ऐकून प्रतीक आणखी गोंधळात पडला. राहुलने प्रांजलीच्या मनातून संशयाचं भूत उतरवलं की आणखी वाढवलं या विचारानं तो अस्वस्थ झाला. मात्र प्रांजलीचा राग पळून गेल्याचं समाधानही त्याला झालं. तिनं लगेचच राहुलला आवडतात म्हणून बटाटे पोहे केले. त्यानंतर आलं घालून दुधाचा चहा केला. वहिनीने केलेल्या आदरातिथ्यामुळे राहुलही सुखावला. त्यानंतरचे पुढचे अनेक दिवस प्रतीकचे सुखाचे गेले. प्रांजलीने एकदाही कल्पनावरून टोमणा मारला नाही. त्यामुळे हे प्रकरण ती विसरून गेली या विचाराने प्रतीक सुखावला. त्याने मनोमन राहुलचे आभार मानले. काही दिवसांनी प्रतीक राहुलच्या घरी गेला. त्यावेळी वहिनी स्टुलावर उभ्या राहून पंखा पुसत होत्या तर राहुल निवांतपणे पेपर वाचत होता. वहिनी, काय करताय तुम्ही? असली जोखमीची कामं कुठे बायका करतात का? मग पुरुषांनी काय फक्त पेपर वाचून दिवस काढायचे का? तुम्ही व्हा बाजूला, मी स्टुलावर उभा राहून पंखा आणि पोटमाळाही आरशासारखा साफ करून देतो. घरी देखील मी असली कामं आनंदाने करतो. वाटल्यास प्रांजलीला विचारा. मी घरी असताना तिला इकडची काडी तिकडं करू देत नाही, असं म्हणून प्रतीकने स्टुलाचा ताबा घेतला व पंखा पुसून घेतला. त्यानंतर त्याने पोटमाळाही स्वच्छ केला. भाऊजी, तुमचे कपडे खराब झाले, वहिनींनी म्हटलं. छे छे, त्यात विशेष काही नाही. मी घरी असली कामं आनंदाने करतो. त्याचबरोबर भाजीपाला आणणं, दळण आणणं, भाजी निवडणं, लादी पुसणं, कपडे धुणं आणि ती वाळत घालणं अशी कामं करून बायकोला मदतीचा हात देणं यासारखं दुसरं पवित्र काम नाही. संसार काय फक्त बायकोचाच असतो का? नवरा म्हणून आपली काही जबाबदारी असते की नाही? प्रतीकने व्याख्यानच दिलं. त्याचं बोलणं सुरू असताना राहुल दात ओठ खात होता. वहिनीच्या मनात प्रतीक विषयीचा आदर आणखी वाढला. त्यांनी त्याच्यासाठी गरमागरम कांदा भजी तळली. मन आणि पोट दोन्हीही तृप्त झाल्याने प्रतीक सुखावला व खुशीतच तो घरी आला. प्रांजली आता प्रेमाने बोलू लागल्याने प्रतीकही तिच्याशी गोडी गुलाबीने वागू लागला. तिला काय हवंय नकोय ते पाहू लागला. दोघांच्या संसाराची गाडी आता रुळावर आली होती. मात्र गाडी कितीही रुळावरून मस्त धावू लागली
तरी तिला ट्रॅक बदलावाच लागतो. दोघांच्या आयुष्यातही नेमकं तसंच घडलं. एकदा साखर झोपेत असतानाच प्रांजलीने प्रतीकला गदागदा हलवले. उठ रे, असं म्हणून तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. एवढ्या सकाळी हिला काय झालं म्हणून प्रतीक घाबरला. अगं काय झालं, त्याने घाबरतच विचारले. त्यावर तिने त्याच्या डोक्यावर थंडगार पाण्याचा तांब्या उपडा केला. आधी तू अंथरुणातून उठ. ही सुजाता कोण आहे आणि तिने तुला नेमका आज व्हॅलेंटाईन डेलाच पुष्पगुच्छ, चॉकलेट आणि प्रतीक आय लव्ह यू सुजाता असं लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड का पाठवलंय? प्रांजलीने त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अगो कोण सुजाता? मी तिला अजिबात ओळखत नाही. माझ्यावर वाटेल ते आरोप करत जाऊ नकोस. प्रतीकने तिचा प्रश्न झटकला. त्यावर तिने आज सकाळी दाराबाहेर ठेवलेल्या पुष्पगुच्छासह ग्रीटिंग कार्ड दाखवलं. मी पुराव्याशिवाय कधी बोलतच नाही. आमच्या खानदानात ती कोणाला सवय नाही. आता बोला, ही सुजाता कोण? प्रांजलीने हा सूर्य हा जयद्रथच्या चालीवर विचारले. अगं तुझ्या गळ्या शपथ मी कोणत्याही सुजाताला ओळखत नाही. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय. मला फक्त सदाशिव पेठेतील सुजाता आईस्क्रीम माहिती आहे. त्यांनी पुष्पगुच्छ पाठवला असेल तर मला माहिती नाही. लकी ग्राहक वगैरे असला काही प्रकार त्यांनी सुरू केलेला असावा, प्रतीकने म्हटले. किती थापा माराल? सुजाता आईस्क्रीमवाले व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुला कशाला पुष्पगुच्छ चॉकलेट पाठवतील? पाणी कुठेतरी मुरतंय, तिने रागात म्हटले. अगं तुझ्या गळ्याची शपथ, मला सुजाता कोण आहे हेच माहिती नाही, त्याने तिच्या गळ्याला हात लावत म्हटले. खबरदार माझी शपथ घ्याल तर. मला माहिती आहे माझी शपथ घेतल्यानंतर मी मरून जावे अशी तुझी इच्छा आहे. त्यानंतर तुमच्या दोघांना रान मोकळं मिळेल, तिने पाय आपटत म्हटले. माझ्यावर वाटेल तू संशय घेऊ नकोस. मी अतिशय साधा भोळा आणि सरळ मार्गी माणूस आहे, प्रतीकने म्हटले. वा, स्वतःच स्वतःला सर्टिफिकेट देऊन मोकळा झालास. पण मी तुला चांगलंच ओळखून आहे. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी असा तुझा स्वभाव आहे हे मला माहिती आहे. प्रांजलीने असं म्हटल्यावर प्रतीकही इरेला पेटला. शब्दाने शब्द वाढत गेला. माझ्यापेक्षा तुझा भांडण्याचा स्टॅमिना जास्त आहे, कारण माहेर राहून तू तेच शिकून आली आहेस. मला लहानपणापासून कोणी भांडायला शिकवलंच नाही. तुझ्यावर मात्र भांडणाचेच संस्कार झाले आहेत, प्रतीकने असं म्हटल्यावर पुन्हा वादाची ठिणगी पडली. आत्तापर्यंत मी फक्त तुमचं आणि कल्पनाचंच लफडं आहे असं समजत होते, पण हा बाबा फारच पुढचा निघाला. कल्पनेबरोबरच आणखी एका सुजाताही याच्या आयुष्यात आहे. अगं बाई, अजून किती बायकांशी यांचं लफडं आहे कोणास ठाऊक. मी मात्र वटपौर्णिमेला वडाला 7 फेऱ्या मारून हाच नवरा 7 जन्मी मिळू दे अशी प्रार्थना करते. याच्यासाठी 16 सोमवारचं व्रत करते आणि याला उकिरडे फुंकायची सवय लागलीये. माझं नशीबच फुटकं, असं म्हणून ती रडू लागली. थोड्या वेळाने पुन्हा बेल वाजल्याने तिने दरवाजा उघडला तर डिलिव्हरी बॉय आणखी एक पुष्पगुच्छ आणि गुलाबी पाकिट घेऊन दारात उभा होता. प्रांजलीने त्याच्याकडून पुष्पगुच्छ ताब्यात घेतला. गुलाबी पाकिट तिने फोडलं. प्रिय प्रतिक्रिया, व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण कॉलेजच्या गेट टुगेदरला भेटलो. तो दिवस आपण किती एन्जॉय केला. त्यानंतरही आपण अनेकदा पिक्चरला आणि हॉटेलमध्ये जाऊन आनंद लुटला. खरंच तू माझ्या आयुष्यात परत आल्याने माझं आयुष्य फार सुखी झालंय. लव्ह यू, तुझीच कल्पना. हे पत्र वाचताच प्रांजलीच्या अंगाचा तिळपापड झाला. तिनं अक्षरशः घर डोक्यावर घेतलं. तू इतका बाहेर ख्यालीपणा करशील असं माझ्या स्वप्नातही आलं नाही. तू मला फसवलंस, असं म्हणून ती रडू लागली. या साऱ्या प्रकाराने प्रतीक मात्र हबकून गेला. त्याला काय बोलावे हेच सुचेनासे झाले. तरीही त्याने जोरदार प्रत्युत्तर देत तो मी नव्हेच चा जप जपला. मात्र प्रांजली काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिच्या हाती आता सबळ पुरावे होते. मात्र प्रतीकने आवाज चढवत तिच्याशी भांडण केले. उलटा चोर कोतवाल को डाटे असं म्हणून प्रांजली त्याच्याशी भांडू लागली. नेहमीप्रमाणे भांडणात आपला पराभव होणार आहे याची जाणीव झाल्याने प्रतीक मुकाट्याने घराबाहेर पडला. त्यानंतर प्रांजलीने आईला फोन केला. सकाळी आलेले 2 पुष्पगुच्छ व ग्रीटिंग कार्ड यासंबंधी तिने तासभर माहिती दिली व त्यावरून झालेल्या भांडणाचे वर्णन तिने तिखट मीठ लावून आणखी तासभर केले. आई, मला आता त्याच्याबरोबर राहायचं नाही. मी माहेरी येते, तिने रडत म्हटलं. अगं वेड्यासारखं असं काही करू नकोस. तू माहेरी आल्यावर जावाई बापू आनंदोत्सव साजरा करतील, कारण त्यात त्यांचाच फायदा आहे. तुझा संशय खरा असेल तर त्यांना रान मोकळे मिळेल. त्यामुळे तू तुझ्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस. त्यांचं पाऊल चुकीचं पडलंय ना
मग शिक्षा ही त्यांनाच मिळायला हवी, प्रांजलीच्या आईने सांगितले. त्यावर प्रांजली म्हणाली, आई, त्यांनी कल्पना व सुजाताचा नाद सोडला पाहिजे व माझ्याशी भांडल्याची शिक्षाही त्यांना मिळाली पाहिजे. याच्यासाठी मी काय करू? त्यावर तिची आई म्हणाली, तू काहीच करायचं नाहीस. तू माहेरी येऊ नकोस. मीच 6 महिने तुझ्याकडे राहायला येते. एवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. मी नाशिकवरून लगेच निघते, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. संध्याकाळी प्रतीक टीव्ही पाहत असतानाच 2 मोठ्या बॅग घेऊन सासूबाई घरात आल्या. जावाई बापू, राहायला या असा तुमचा सारखा आग्रह असायचा, पण मला मेलीला वेळच मिळायचा नाही. पण आता मी चांगली 6 महिन्यांसाठी राहायला आली आहे. जावाई बापूंचा मान राखायचा नाही तर कोणाचा राखायचा? सासूबाईंनी असं म्हटल्यावर प्रतीकने आवंढा गिळला. त्याला काय बोलावे तेच कळेना. सासूबाई 6 महिने राहणार म्हटल्यावर आपल्या स्वातंत्र्यावर आणखी बंधने येणार. आपल्या प्रत्येक गोष्टीवर आता त्या लक्ष ठेवणार. शिवाय येता जाता उपदेशाचे डोसही पाजणार. या कल्पनेने त्याला घाम फुटला. थोड्या वेळाने त्याने व्हॉट्सअप चेक केलं. राहुलचा मेसेज आला होता. गेल्या महिन्यात माझ्या घरी येऊन घरातील सगळी कामं मी कशी करतो, बायकोला फुलासारखी कशी जपतो, हे माझ्या बायकोला तासभर सांगून आमच्यात भांडणं लावून दिलीस. त्याचा बदला म्हणून मीच सुजाता व कल्पना या नावांनी पुष्पगुच्छ पाठवला होता. आजचा व्हॅलेंटाईन डे कसा झाला? जाम भांडण झालं ना? झालंच पाहिजे. दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावून दिल्यावर आपल्या घरातही भांडणे होतात, एवढे लक्षात ठेव. मेसेज वाचल्यावर प्रतीकने डोळे मिटून घेतले. प्रतीकने मेसेज वाचल्याची खात्री झाल्यानंतर राहुलने लगेचच तो डिलीट करून पुरावा नष्ट केला. राहुल, तू आमच्यात लावून दिलेल्या भांडणाची शिक्षा मला 6 महिने भोगावी लागणार आहे रे. डोक्याला हात लावत प्रतीक पुटपुटला. धन्यवाद.